संकर्षण ही कविता खरं तर निमित्त ठरली आहे. म्हणजे आपल्या राजकारणाचा म्हणजे एक महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे ती सुसंस्कृत आहे आणि याचं दर्शन वेळोवेळी घडलं आहे सुद्धा. म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा कार्यक्रम असेल, 2001ला आय गेस झाला होता, बाळासाहेब ठाकरेंच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं आणि वस्त्रहरणाचा 5000वा प्रयोग, जिथे सगळ्या पक्षातले राजकीय नेते एकाच मंचावरती छान त्या खुमासदार गप्पा, कोपरखळ्या, ते सगळं रंगलं होतं. आत्ता हे अलीकडच्या काळात सगळं कुठेतरी मिसिंग झालं आहे. तुझ्या डोक्यात असा काही विचार आहे का किंवा करायला आवडेल का? आता ज्या पद्धतीने नेत्यांनी तुला प्रतिक्रिया दिल्या, तर या सगळ्यांना घेऊन असा एखादा छान कार्यक्रम घेण्याचा. किती छान संकल्पना आहे, मला का नाही आवडणार? तुझ्याच तोंडून आत्ताही बाहेर पडली तर मला हे ऐकतानाच किती छान वाटलं की ही सगळ्या पक्षातली सगळी माणसं एकत्र बसलीत आणि मी त्यांच्याशी संवाद साधतोय. काय हे तूच करू शकतो. बरं, मतदारांच्या मनातलं सुद्धा तूच छान सांगू शकतो. नाही असं नाही, पण ही संकल्पना तुझ्या तोंडून ऐकतानाच मला छान वाटली. हो, मला निश्चित करायला आवडेल. आणि मी खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की ही माणसं शेवटी आपली माणसं आहेत यार. असून किती त्यांच्या मनामध्ये विष असणार आहे. नाही, ही मराठी माणसं आहेत, ती आपल्या महाराष्ट्रातली माणसं आहेत. तात्पुरतं हे जसं म्हणतो ना आपण, पेल्यातलं भांडण, संसारातल्या कुरबुरी, बायको काही दिवस माहेरी जाते, परत नवरातीला घेऊन येतो, संसार परत सुखाचा होतोच की. तर मला असं वाटतं हे त्या वेळचं आणि त्या घटनेपुरतं ठीक आहे. हे परत सगळं छान छान होईलच आणि होणार याची मला स्वतःला खात्री आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.